मित्रांनो बघा, लग्न झालेल्या बायका ह्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर म्हणजे साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर लफडी करण्यासाठी ह्या कोणत्या वयोगटातील पुरुषांना आणि कोणत्या टाईपच्या पुरुषांना ह्या जास्त टार्गेट करतात। तर मित्रांनो ह्याच्याबद्दल ना आज आपण डिटेलमध्ये आपण माहिती घेणार आहोत। म्हणजे मित्रांनो आज ना मी तुम्हाला सांगणार आहे की लग्न झालेल्या बायका ह्या लफडी करण्यासाठी कोणत्या वयोगटातील पुरुषांना आणि कोणत्या टाईपच्या पुरुषांना ह्या जास्त टार्गेट करतात आणि त्यांच्यासोबत ना ते संबंध बनवतात। सो मित्रांनो जर तुम्हाला ना ह्या टॉपिक बद्दल जर डिटेलमध्ये जर माहित करून घ्यायचं असेल ना तर मित्रांनो त्याच्यासाठी ना आजचा व्हिडिओ हा तुम्ही पूर्ण बघा। कारण जर अर्धवट व्हिडिओ बघतलात ना तर तुम्हाला काहीच घंटा पण समजणार नाही। सो मित्रांनो त्याच्यासाठी ना आजचा व्हिडिओ हा तुम्ही पूर्ण बघा। तर चला सुरुवात करूया आजच्या ह्या धमाकेदार व्हिडिओला। तर मित्रांनो बघा, जर वयोगटाबद्दल बोलायला गेलं ना तर 25 वयापासून ते 40 वयापर्यंत म्हणजेच 25 पासून ते 40 पर्यंत जी मुलं आणि जे पुरुष ह्या वयोगटामध्ये येतात ना तर अशा पुरुषांना किंवा अशा मुलांना लग्न झालेल्या बायका ह्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर म्हणजेच बाहेर लफडी करण्यासाठी अशा मुलांना ना किंवा अशा पुरुषांना ते जास्तीत जास्त टार्गेट करतात। आता मित्रांनो म्हणजे आता मी तुम्हाला ना टाईप सांगतो की कोणत्या टाईपच्या मुलांना किंवा कोणत्या टाईपच्या पुरुषांना म्हणजे ती बाई ना एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करण्यासाठी म्हणजे टार्गेट करते। सो मित्रांनो बघा, सर्वात पहिल्या प्रकारचा जो टाईप आहे तो टाईप ना असा आहे की असा पुरुष जो पुरुष ना दिसायला देखणा आहे, जो पुरुष ना दिसायला आकर्षक आहे, ज्याची पर्सनॅलिटी ना खूप जास्त चांगली आहे। आता बघा मित्रांनो, जसं ना एखाद्या तरुण मुलगीला जसं म्हणजे पर्सनॅलिटी किंवा पुरुषाचा देखणेपणा जसा मॅटर करतो ना तसंच मित्रांनो एका बाईला ना म्हणजे एका लग्न झालेल्या बाईला म्हणजे पुरुषाचा देखणेपणा किंवा त्याचा आकर्षकपणा किंवा त्याची पर्सनॅलिटी ही खूप जास्त मॅटर करते। म्हणजे मित्रांनो लग्न झालेली बाई ना असा विचार करते की जर मला लफडी करायचीच असतील तर तो पुरुष ना कमीत कमी म्हणजे माझा जो नवरा आहे ना त्याच्यापेक्षा तरी दिसायला चांगला असायला पाहिजे। म्हणजे त्या बाईचा जो नवरा असेल ना त्याच्यापेक्षा जरी म्हणजे तो पुरुष जरा जरी म्हणजे चांगला असेल ना तरी पण मित्रांनो ती बाई ना त्या पुरुषाला टार्गेट करते। आता त्याच्यानंतर जी दुसरी टाईप आहे तर दुसरी टाईप ना अशी आहे की असा मुलगा किंवा असा पुरुष जो पुरुष ना म्हणजे त्या बाईची ती गरज पूर्ण करू शकतो जी गरज ना तिचा हजबंड पूर्ण नाही करत आहे। काय बोललो मी? असा पुरुष किंवा असा मुलगा जो म्हणजे त्या बाईची ना ती गरज ती इच्छा पूर्ण करू शकतो, जी गरज किंवा जी इच्छा तिचा नवरा ना पूर्ण करत नाही आहे। जसं की फॉर एक्झाम्पल एखाद्या बाईकडे ना खूप जास्त पैसा आहे आणि त्या बाईचा म्हणजे जो नवरा आहे ना तो बाईचा नवरा ना त्या बाईला टाईम देत नाही, म्हणजे तिच्यावरती प्रेम करत नाही, म्हणजे आपल्या बायकोला वेळ देत नाही आणि त्याच्यामुळे ना म्हणजे त्याच्या बायकोला ना एकटं वाटतं। सो मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये ना ती बाई ना अशा एखाद्या रिकामटेकड्या पोरग्याला किंवा अशा एखाद्या रिकामटेकड्या पुरुषाला ती टार्गेट करते जो पुरुष किंवा जो मुलगा त्या बाईला ना खूप जास्त वेळ देऊ शकतो आणि त्या बाईला ना म्हणजे तिचा जो एकटेपणा आहे तो एकटेपणा ना त्या बाईचा दूर करू शकतो। आणि म्हणजे मित्रांनो फॉर एक्झाम्पल जर त्या बाईचा नवरा ना म्हणजे जर तिला पैशाचं सुख जर देऊ शकत नाही आहे, म्हणजे तिचा नवरा ना म्हणजे पैशाच्या बाबतीमध्ये थोडासा गरीब आहे आणि त्याच्यामुळे ना म्हणजे त्या बाईच्या इच्छा किंवा तिच्या गरजा पूर्ण नाही होत आहे। सो अशा परिस्थितीमध्ये ना ती बाई ना अशा एका पुरुषाला टार्गेट करते ज्या पुरुषाकडे ना खूप जास्त पैसा असेल, म्हणजे ज्याचा पैशाचा वापर करून ना ती आपल्या गरजा आणि आपल्या इच्छा पूर्ण करू शकेल। म्हणजे मित्रांनो म्हणजे त्या बाईची ना जी गरज असेल म्हणजे तिच्या गरजेच्या अकॉर्डिंग ती बाई ना
म्हणजे पुरुषाला टार्गेट करते. सो तुम्हाला समजलं असेल की म्हणजे आता मी तुम्हाला काय सांगितलं. सो मित्रांनो, आता त्याच्यानंतर जी तिसरी गोष्ट आहे, तर तिसरी गोष्ट ना अशी आहे की असा पुरुष किंवा असा मुलगा ज्याच्यावरती ना विश्वास ठेवला जाऊ शकतो. काय बोललो मी? असा पुरुष किंवा असा मुलगा ज्याच्यावरती ना विश्वास ठेवला जाऊ शकतो. म्हणजे जो मुलगा ना लॉयल आहे, जो मुलगा ना इमानदार आहे आणि जो मुलगा ना प्रायव्हसी मेंटेन करू शकतो. म्हणजे मित्रांनो, लग्न झालेल्या बाईला ना म्हणजे असं परपुरुषासोबत म्हणजे संबंध ठेवताना त्या बाईला भीती वाटते की जर ह्या पुरुषाने ना पुढे जाऊन जर मला ब्लॅकमेल केलं तर, या पुरुषाने ना जर मला ब्लॅकमेल करून ह्या पुरुषाने ना म्हणजे मला बेइज्जत केलं तर, असं तिला भीती वाटते. त्यामुळे मित्रांनो, ती बाई ना म्हणजे अशा एका पुरुषाला टार्गेट करते किंवा अशा एखाद्या मुलग्याला टार्गेट करते जो मुलगा किंवा जो पुरुष म्हणजे प्रायव्हसी मेंटेन करू शकतो. आणि ज्या पुरुषावरती आणि ज्या मुलग्यावरती ती डोळे बंद करून ना विश्वास ठेवू शकते. अशाच म्हणजे विश्वासू मुलग्याला, अशाच एखाद्या विश्वासू पुरुषाला ती आपला बॉयफ्रेंड बनवायला टार्गेट करते. सो मित्रांनो, आय होप जे मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला ते सर्व काही समजलं असेल. सो मित्रांनो, आपण भेटूयात दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.